नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपयाच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, ही एकत्रित म्हणजेच नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि हे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, खरोखरच ही माहिती खरी आहे का, हा संपूर्ण उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती रोज आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना 2026 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार अनेक योजना राबवत आहेत। यापैकीच दोन महत्त्वाच्या योजना म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या दोन्ही योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना एकत्रितपणे मिळत असल्याने आता एकाच वेळी 4,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनाला मोठा आधार मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात। याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेव्यतिरिक्त दरवर्षी अतिरिक्त 6,000 रुपये दिले जातात। या दोन्ही योजनांचे हप्ते जेव्हा एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात, तेव्हा शेतकऱ्याला एका हप्त्याच्या कालावधीसाठी केंद्राचे 2,000 रुपये आणि राज्याचे 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपये मिळतात। यामुळे शेतकऱ्याला वर्षाला मिळणारे एकूण अनुदान 12,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019मध्ये सुरू करण्यात आली, जी देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। योजनेचे स्वरूप ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत केली जाते। अनुदान पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजेच प्रतिवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हप्त्यांचे वितरण हे अनुदान दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केले जाते। पहिला हप्ता एप्रिल ते जुलैमध्ये वितरित केला गेला होता। पात्रता काय लागते मित्रांनो, तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे आणि ते विशिष्ट अपात्र निकषांमध्ये बसून आहेत, जसे की शासकीय नोकरदार, उच्च उत्पन्न असलेले नागरिक आणि मागील वर्षात आयकर भरलेले व्यक्ती। लाभ या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास आणि शेती संबंधित लहान खर्च भागवण्यास मदत होते। नंबर 2, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेला पूरक म्हणून ही योजना सुरू केली। मित्रांनो, या योजनेचे स्वरूप कसे आहे, तर ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे। अनुदान पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये अतिरिक्त दिले जातात। हप्त्याचे वितरण हे अनुदान देखील पीएम किसानच्या धर्तीवर दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये दिले जाते। पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे। याचा अर्थ पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले सर्व शेतकरी आपोआप या योजनेसाठी पात्र ठरतात। यासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नसते। लाभ केंद्र आणि राज्याच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक वार्षिक उत्पन्न दुप्पट होते, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिरतेला बळ मिळते। 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ ज्यावेळी केंद्र सरकार पीएम किसानचा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच वेळी किंवा अगदी जवळच्या तारखांना वितरित करते, तेव्हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी 4,000 रुपये जमा होतात। एकत्रित रक्कम पीएम किसानचा हप्ता 2,000 रुपये, नमो शेतकरीचा हप्ता 2,000 रुपये, एकूण एकत्रित लाभ 4,000 रुपयांचा मिळतो। शेतकऱ्यांना एका वर्षात एकूण 3 वेळा हा हप्ता 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ मिळतो, ज्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न थेट 12,000 रुपये होते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं देखील महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे। पीएम किसानची पात्रता शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे। आधार बँक खाते लिंक दोन्ही योजनांचे पैसे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांचे बँक खाते त्याच्या आधार क्रमांकाशी जोडलेले आणि डीबीटीसाठी सक्षम केलेले असणे बंधनकारक आहे। ई-केवायसी योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचे हप्ते थांबवले जातात। भूलेख पडताळणी जमिनीच्या नोंदीसाठी पडताळणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे। लाभार्थी स्थिती तपासणी शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांच्या हप्त्याची स्थिती आणि पात्रतेची माहिती तपासू शकतात। लाभार्थी स्थिती विभागात जाऊन आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक वापरून ही माहिती उपलब्ध होते।